आपण जे अन्न खातो, जे कपडे घालतो, ज्या घरात राहतो, या सगळ्याचा पाया कुठे आहे? तो एकाच ठिकाणी आहे. चला, आज त्या प्राथमिक आर्थिक क्रियांबद्दल जाणून घेऊया, ज्या खऱ्या अर्थाने आपलं जग चालवतात. कधी विचार केलाय का? आपल्या हातातला फोन असो किंवा जेवणाचं ताट असो, अगदी घरातल्या प्रत्येक वस्तूचं मूळ कुठे असेल? या सगळ्याची सुरुवात नेमकी होते कुठून? याचं उत्तर अगदी सोपं आहे. हा ग्रह, आपली पृथ्वी. हो, आपली प्रत्येक गरज आणि प्रत्येक उत्पादन हे थेट निसर्गाशी जोडलेलं आहे. आणि याच जोडणीला, याच कनेक्शनला आपण प्राथमिक आर्थिक क्रिया असं म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे व्यवसाय थेट निसर्गातून वस्तू मिळवतात, मग त्या जमिनीवर असोत किंवा जमिनीच्या पोटातून, त्यांनाच प्राथमिक आर्थिक क्रिया म्हटलं जातं. शिकार आणि पशुपालनापासून ते शेती आणि खाणकाम हेच ते आधारस्तंभ आहेत ज्यावर आपली संपूर्ण सभ्यता उभी आहे. चला तर मग या प्रत्येकाचा प्रवास जरा जवळून पाहूया. आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, निसर्गाच्या देणगीतून. नावाप्रमाणेच इथे आपण अशा क्रियांबद्दल बोलणार आहोत ज्या सगळ्यात आदिम आहेत, म्हणजे जिथे माणूस निसर्गाकडून थेट गोष्टी घेतो, त्यावर फारशी प्रक्रिया न करता. शिकार एकेकाळी माणसाच्या जगण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. पण आता काळ बदललाय. वन्यजीव संरक्षणासाठी व्यावसायिक शिकारीवर तर जगभरात बंदी आहे. त्यामुळे आता फक्त काही आदिवासी जमातीच उदरनिर्वाहासाठी शिकार करतात. बरं, जंगलातून फक्त शिकारच नाही तर फळं, मध, डिंक, रबर अशा अनेक गोष्टी गोळा केल्या जातात. पण एक काम वाटतं तितकं सोपं नाहीये बरं का, विशेषतः काही भागांमध्ये. उदाहरणच घ्यायचं झालं तर विषुववृत्तीय जंगलांचं. तिथली घनदाट झाडी आणि दमट हवामान यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर काही गोळा करणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आता लाकूडतोड व्यवसायाबद्दल बोलूया. इथे खूप इंटरेस्टिंग फरक आहे. बघा, उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये काय होतं? अनेक प्रकारची कठीण लाकडाची झाडं सगळी एकत्र वाढलेली असतात. त्यामुळे व्यावसायिक लाकूडतोड करणं खूप अवघड होऊन जातं. याच्या अगदी उलट सूचीपर्णी वनांमध्ये तिथे एकाच प्रकारची मऊ लाकडाची झाडं मैलोन मैल पसरलेली आढळतात. आणि हेच व्यावसायिक लाकूडतोडीसाठी अगदी परफेक्ट ठरतं. आणि याच नैसर्गिक रचनेमुळे कॅनडा आणि स्कॅन्डिनेव्हियासारख्या प्रदेशांमध्ये लाकूडतोड हा एक प्रचंड मोठा जागतिक उद्योग बनलाय. आता वळूया मासेमारीकडे. असं वाटतं की समुद्रात कुठेही जा आणि मासे मिळतील, पण तसं अजिबात नाहीये. जगात काही मोजकीच ठिकाणं आहेत जिथे प्रचंड मासेमारी होते. असं का? यामागे ना काही ठोस भौगोलिक कारणं आहेत. याचं एक अगदी अचूक भौगोलिक समीकरण आहे. काय लागतं त्यासाठी? तर उथळ समुद्र, जिथे उष्ण आणि थंड पाण्याचे प्रवाह एकत्र येतात, त्यामुळे प्लँक्टनची म्हणजे माशांच्या खाद्याची भरपूर वाढ होते. आणि हो, पकडलेले मासे टिकवण्यासाठी थंड हवामान. जिथे हे सगळं जुळून येतं, तिथेच जपानजवळच्या किंवा न्यूफाउंडलँडजवळच्या ग्रँड बँक्ससारख्या जगातल्या सर्वोत्तम मत्स्यक्षेत्रांचा जन्म होतो. चला, आता मानवी प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावर जाऊया. आत्तापर्यंत माणूस फक्त निसर्गाकडून गोष्टी घेत होता, पण इथे तो निसर्गाचं व्यवस्थापन करून उत्पादन करणारा बनला. पशुपालन हा व्यवसाय जगात कुठेही होत नाही. त्याचं वितरण पाहिलं तर ते विशिष्ट अक्षांशांवर आणि गवताळ प्रदेशांमध्येच जास्त दिसतं. कारण सोपं आहे, हवामान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाऱ्याची उपलब्धता. आणि मग उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी काय केलं? तिथली विस्तीर्ण गवताळ कुरणं आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची जोड दिली. आणि त्यामुळेच पशुपालन आता फक्त पोटापाण्यापुरतं न राहता एका प्रचंड मोठ्या जागतिक उद्योगात बदललं आहे. आता शेतीकडे बघूया. याचे दोन अगदी वेगळे प्रकार आहेत. एकीकडे आहे सखोल उदरनिर्वाह शेती, जी आशियाई देशांमध्ये जास्त दिसते. इथे लहानशा जमिनीच्या तुकड्यातून जास्तीत जास्त अन्न उगवण्यावर भर दिला जातो. आणि दुसरीकडे आहे विस्तृत व्यापारी शेती, जी अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये दिसते. इथे हजारो एकर जमिनीवर मोठमोठ्या यंत्रांच्या मदतीने एकाच पिकाचं उत्पादन घेतलं जातं. बरं, आत्तापर्यंत आपण जमिनीवरच्या गोष्टींबद्दल बोललो. आता आपण थेट जमिनीच्या आत दडलेल्या खजिन्याकडे वळणार आहोत. हो, बरोबर ओळखलंत, खाणकाम. खाणकाम आहे ना, हे इतर प्राथमिक क्रियांपासून एका बाबतीत खूप वेगळं आहे. कसं? तर बघा, शेती किंवा पशुपालनासाठी हवामान लागतं.
पण खाणकाम ते फक्त आणि फक्त तिथेच होऊ शकतं जिथे जमिनीत खनिजं आहेत. मग तो प्रदेश वाळवंटी असो किंवा बर्फाच्छादित, काही फरक पडत नाही. खरं तर मानवी प्रगतीचा इतिहासच खनिजांच्या वापराशी जोडलेला आहे. विचार करा, ताम्रयुग, कांस्ययुग, लोहयुग आणि आता अणुयुग. प्रत्येक युगाची ओळखच त्या काळात वापरल्या जाणाऱ्या खनिजांनी करून दिली आहे. आपल्या विकासात खनिजांची भूमिका इतकी महत्त्वाची आहे. पण एक मिनिट, जमिनीत खनिज सापडलं म्हणजे झालं असं नाहीये. ती फक्त पहिली पायरी आहे. ते खनिज बाहेर काढायचं की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे तिथली भूगर्भ रचना कशी आहे, त्या खनिजाला बाजारात किंमत आहे का, ते काढायला लागणारं प्रचंड भांडवल आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुशल कामगार आहेत का, या सगळ्या गोष्टी एकत्र याव्या लागतात. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की माणूस निसर्गाकडून थेट वस्तू घेण्यापासून ते जमिनीच्या पोटातून खनिजं काढण्यापर्यंत कसा पोचला. या संपूर्ण प्रवासातून एक खूप महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. प्रत्येक प्राथमिक क्रियेमध्ये निसर्ग आणि माणूस यांच्यात एक सुंदर भागीदारी दिसते. निसर्ग आपल्याला संसाधने देतो आणि माणूस आपली बुद्धी आणि तंत्रज्ञान वापरून त्यांना उपयोगी बनवतो. ही एक अशी साखळी आहे जी कधीही तुटू शकत नाही. आणि आजच्या काळात वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या प्रचंड गरजा यामुळे ह्या सगळ्या पारंपरिक व्यवसायांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा म्हणजे मेकॅनायझेशनचा वापर सुरू झाला आहे. का? तर उत्पादन वाढवण्यासाठी. आपण कितीही प्रगती करू, कितीही उंच इमारती बांधू, पण एक सत्य कधीच बदलणार नाही. ते म्हणजे आपल्या संपूर्ण विकासाचा पाया ह्याच प्राथमिक क्रिया आहेत आणि यांची नाळ थेट या ग्रहाच्या मातीशी जोडलेली आहे. आणि म्हणूनच हा शेवटचा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतो की वाढतं तंत्रज्ञान आणि वाढती लोकसंख्या यांच्यामुळे या ग्रहाशी असलेलं आपलं हे मूलभूत नातं भविष्यात कसं बदलेल. कारण या प्रश्नाच्या उत्तरातच आपलं आणि या ग्रहाचं भविष्य दडलेलं आहे. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.